हाय हॅलो नमस्कार. आज आहे आपला आर्ट अँड क्राफ्ट थीम केक. फ्रेश क्रीम केक आहे, आतमध्ये चॉकलेट आहे आणि क्लायंटला त्यांच्या मुलासाठी हवा होता आर्ट अँड क्राफ्ट थीम केक, कारण त्या मुलाला पेंटिंग वगैरेची फार आवड आहे. आपण आतमध्ये घेतला आहे चॉकलेट केक आणि आता मी दाखवते तुम्हाला आयसिंग कसं करायचं. चॉकलेट केक मी फिलिंग पूर्वीच्या व्हिडिओमध्ये दाखवलेला आहे. तुम्हाला हवा असेल तर जाऊन चेक करू शकता माझे पूर्वीचे व्हिडिओ. क्रीम जर आपण सॉफ्ट करून घेतलं इथे काही स्टिफ क्रीम आपल्याला चालणार नाही आहे आणि ते कवर करून घेऊयात. हे पूर्ण कवर झालं की असं होतं. जरा प्लेन करून घेऊयात. यात की नाही जरा वेळ जातो बरं का. थोडंसं जे काही गॅप्स राहिलेले असतात ते भरावे लागतात आणि एकदा प्रॉपर प्लेन झालं की मग वॉर्म वॉटरमध्ये आपला पॅलेट नाईफ बुडून कोरडा करून मग आपण क्लीन करतो. तुम्हाला दाखवते मी ते. आज मी ओट्यावरच घेतलं आहे सगळं, कारण खूप केक आहेत आज. याने आपण पहिलं प्लेन करून घेऊयात. केक आहे ना नीट आणि क्लीन असला तरच छान दिसतो. टेस्ट तर हवीच, पण क्लीनलीनेस, नीटनेस, शार्पनेस देखील छान असला की केक देखील छान दिसतो. आपण म्हणतो ना, आपण डोळ्याने पहिलं पाहतो, आनंद घेतो आणि मग टेस्ट करतो. तर पहिलं डोळ्यानं तरी अपील झालं पाहिजे. त्यामुळे रस्टिक वगैरे केककडे माझा फारसा कल नाही आहे. मला नीट अँड क्लीन फिनिशिंग फार आवडतं आणि बहुतेक मी त्यासाठीच प्रसिद्ध आहे. हे जरा वाईप आऊट करून परत करायचं. इथे आपण एखादा प्लेइंग कार्ड पत्ते म्हणतो ना तसं ते वापरू शकतो. हा मी ना जरा गरम पाण्यामध्ये नाही बुडवला आहे आणि मग प्लेन करते आहे. एक टेंटेटिव्ह प्लेन आपण व्यवस्थित करून घ्यायचं आहे, कारण याच्यावर आपण दुसरं फिनिशिंग देणार आहोत. हे थोडं स्ट्राईप टाईप, त्याने लूक देखील छान येतो. हे एका फटक्यात होत नाही बरं का. थोडं वर खाली झालेला असतो आपला केक, त्यामुळे कधी वरचं प्लेन होतं, कधी खालच्या लाईन्स व्यवस्थित होतात. पूर्ण करत सगळ्या लाईन जेव्हा क्लिअर होतील तेव्हा आपण थांबायचं आहे. हे एवढं सगळं निघालेलं आहे. आता आपला बेस केक तयार झालेला आहे. हा केक आता एक कमीत कमी 3 तास तरी फ्रीजमध्ये जाणार आहे. मीनवाईल थोडंसं जे काही वर निघालं आहे ते क्लिअर करून घेते. मला OCD म्हटलं तरी हरकत नाही याचा. थोडं जरी इकडून निघालं तरी मला ते प्लेन करायचं असतं. वाकडं तिकडं आवडतच नाही. जरा आता माझ्या मनाप्रमाणे झालेलं आहे. एक फायनल फिनिशिंग. तरी किती केलं तरी थोडंसं राहतंच बरं का. तर आपला हा केक आता झालेला आहे आणि आता आपला हा जाणार आहे फ्रीजमध्ये. हा आपला आहे 2 किलोचा केक. 10 इंचाचा बोर्ड आहे. चला सेट करायला ठेवूयात. सेट होऊन 3 तास झालेले आहेत. आता आपण जरा डेकोरेशन करूया त्याचं. हे आहे साटेन रिबिन, ती लावून घेतली आहे आणि टॉपर्स मी ऑलरेडी केलेले आहे. नाव वीरा बरं का. आधी मला वाटलं मुलगा, नंतर मला आठवलं मुलगी आहे तिची. क्लायंटचं असं काहीच नव्हतं की असंच कर तसंच कर. अशा वेळेस काय होतं की मग केक खूप छान होऊन जातो जेव्हा मी माझ्या मर्जीने करते ना त्यावेळेस. एव्हरी केक हॅज अ स्टोरी, त्या प्रकारे. ही क्लायंट माझ्याकडे खूप दिवसांनी परत आली होती आणि तिला मला बेस्टच द्यायचं होतं, म्हणून मी व्हाईट बॅकग्राऊंड केलं आणि त्यावर कलरफुल मस्त उठून दिसतंय. आणि याच्यावर आता आपण कलरफुल ड्रॉपलेट्स टाकत आहोत. तर आता केक रेडी आहे. कसा वाटला माझा केक आणि कसे वाटत आहेत माझे व्हिडिओ? आवडत असेल तर प्लीज लाईक, कॉमेंट आणि शेअर करा.
चला तर मग भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत बाय.